जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक तिसरा, स्वगुण परीक्षा नाम। समास पहिला, जन्मदुःख निरूपण। आता आपण तिसऱ्या दशकाला सुरुवात करत आहोत। दासबोधातील स्वगुण परीक्षा या तिसऱ्या दशकात मनुष्य जीवनातील दुःख, विषयासक्ती, जन्म मृत्यूचं वास्तव आणि भक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व यांचं सखोल विवेचन केलं आहे। प्रस्तुत जन्मदुःख निरूपण हा पहिला समास जन्माचं दुःख, बंधनं आणि मोह, परमेश्वराचं विस्मरण आणि या सगळ्या भवसागरातून सुटण्यासाठी आत्मज्ञान आणि भक्तीचा मार्ग कसा अवलंबावा हे सांगतो। श्रीराम। जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, जन्मभयाचा डोंगर चळेना ऐसा श्रीराम। जन्मकर्माची आटणी, जन्मपातकाची खाणी, जन्मकाळाची जाचणी नीच नवी श्रीराम। जन्मकुविद्येचे फळ, जन्मलोभाचे कमळ, जन्मभ्रांतीचे पडळ ज्ञानहीन श्रीराम। जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी श्रीराम। जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला श्रीराम। जन्म जीवाची आवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबवेचा वळसा ममता रूप श्रीराम। जन्म मायेचे मेंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे श्रीराम। जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे श्रीराम। जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षित आहे श्रीराम। जन्म हाची विषमकाळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अतिकुश्चिळ नरकपतन श्रीराम। पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी श्रीराम। अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा ची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे श्रीराम। रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम। वरीवरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये श्रीराम। कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये श्रीराम। अस्थिपंजर उभविला, सिरा नाडी गुंडाळिला, मेद मांसे सरसाविला, सांदोसा अंधी भरुनी श्रीराम। अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती श्रीराम। नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडबिडिले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे श्रीराम। जंतकिडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमुपलवथवती कातडी कंटाळवाणी श्रीराम। सर्वांगास सिर प्रमाण, तेथे बळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी निघवे श्रीराम। डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे मुखी मळा सारिखी श्रीराम। लाळा थुंका आणि मळ, पीतश्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारिखे श्रीराम। मुख ऐसे कुश्चिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी श्रीराम। पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन त्याची कोये लघुशंका श्रीराम। एवं मळमूत्र आणि वमन, हेची देहाचे जीवन,
येणेची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही श्रीराम. पोटी नसता मळमूत्र वोक मरो निजाती सकळ लोक. जाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना श्रीराम. निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता. एवं देहाची व्यवस्था ऐसी असे श्रीराम. ऐसा हा धड असता येथाभूत पाहो जाता. मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी श्रीराम. ऐसी ए कारागृही वस्ती नवमास बहु वित्पत्ती. नवही द्वारे निरोधती वायो कैसा तेथे श्रीराम. बोका नरकाचे रस झिरपती ते जठराग्निस्तव तापती. तेणे सर्वही उकडती अस्ति मांस श्रीराम. त्वचे विण गर्भ खोळे तव मातेसी होती डोहळे. कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे श्रीराम. बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्टेचे पेटाळे. रसोपाय वंकनाळे होत असे श्रीराम. विष्ठामूत्र वांती पीत नाकी तोंडी निघती जंत. तेणे निर्भुजले चित्त अतिशयेसी श्रीराम. ऐसे कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी. कळवळोनी म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता श्रीराम. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन. गर्भवास हा चुकविन पुन्हा न येथे श्रीराम. ऐसे दुखवोन प्रतिज्ञा केली तव जन्मवेळ पुढे आली. माता आक्रोंदो लागली प्रसूत काळी श्रीराम. नाकी तोंडी बैसले मांस मस्तकद्वारे सांडी श्वास. तेही बुजले निशेष जन्मकाळी श्रीराम. मस्तकद्वार जे बुजले तेणे चित्त निर्भुजले. प्राणी तळमळू लागले चहूकडे श्रीराम. श्वास उश्वास कोंडला तेणे प्राणी जाजावला. मार्ग दिसेना झाला कासावीस श्रीराम. चित्त बहु निर्भुजले तेणे आडभरी भरले. लोक म्हणती आडवे आले खांडून काढा श्रीराम. मग ते खांडून काढिती हस्तपाद छेदून घेती. हाता पडिले ते चिकापीती मुख नासिक उदर श्रीराम. ऐसे टबके तोडिले बाळके प्राण सोडिले. मातेनेही सांडिले कळीवर श्रीराम. मृत्य पावला आपण मातेचा घेतला प्राण. दुःख भोगिले दारुण गर्भवासी श्रीराम. तथापि सुकृते करुनी मार्ग सापडला योनी. तरी अडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता श्रीराम. तये संकोचित पंथी बळेची ओढून काढिती. तेणे गुणे प्राण जाती बाळकाचे श्रीराम. बाळकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण. तेणे पूर्वील स्मरण विसरून गेला श्रीराम. गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम. ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी श्रीराम. दुःखावर पडा होता झाला थोरा कष्टी बाहेरी आला. सवेची कष्ट विसरला गर्भवासाचे श्रीराम. शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती. अज्ञाने पडिली भ्रांती तेणे सुखची मानिले श्रीराम. देह विकार पावले सुख दुःखे झळंबळे. असो ऐसे गुंडाळले माया जाळी श्रीराम. ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रांसी. म्हणून या भगवंतासी शरण जावे श्रीराम. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त. ज्ञानबळे विरक्त सर्व काळ श्रीराम. ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या येथामती. सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला. श्रीराम श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.